हाय, मोनाली हियर. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते आहे. ती म्हणजे माझी मोस्ट फेवरेट दहीवड्याची रेसिपी. रात्रभर भिजत घातलेली उडदाची डाळ मी मिक्सरमधून वाटून घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं आणि आलं टाकून, आणि त्यानंतर तिला छान चमच्यानी, तुम्हाला हाताने फेटायचं असेल तर हाताने पण फेटू शकता. मी त्याला चमच्यानी फेटून घेतलं आहे छान. त्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे वडे तळून घेतले. दहीवडे जनरली आपण बाहेर वगैरे खातो ते मोठे असतात फार, पण मला हे असे छोटेच, आमच्या घरी असे छोटे छोटे वडे आवडतात सगळ्यांना, आणि मुलांनासुद्धा खायला जरा बरं पडतं, म्हणून मी असे छोटे छोटे वडे घेते. चमच्यानेच टाकून घेतले, मी हाताने काही प्रकार केलेला नाही आहे. तर असे छान वडे तळून घ्यायचे, मस्तपैकी त्यांना तेलामध्ये खरपूस होऊ द्यायचे. लालसर रंगावर जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना काढून घ्यायचे. एका वेळी तुम्ही 10-12 वडे 15 वडे असे तळून घ्यायचे, कारण नंतर त्यांना आपल्याला पाण्यात घालायचं आहे. छान खरपूस तेलावर तळून घ्यायचं. तळण्यासाठी मी लोखंडाची कढई वापरते नेहमी. त्यानंतर तळलेले दहीवडे आपण पाण्यात घालायचे. मी थंडच पाणी घेतलं आहे, नॉर्मल वॉटर घेतलेलं आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचं. अतिशय थंड किंवा अतिशय गरम पाणी मी घेतलेलं नाही आहे. कोणी गरम पाण्यामध्ये पण, कोमट पाण्यामध्ये टाकताना मी बघितलं आहे, पण मी नाही, मी थंडच पाण्यामध्ये टाकलं आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरच्या फिल्टरचं पाणी घेतलं आहे, त्यात ते वडे टाकले आणि त्याला 1-2 मिनटं वगैरे सोक होऊ दिलं. फार नाही, 2 ते 3 मिनटं. त्यानंतर त्यांना असं हलक्या हाताने पिळून घ्यायचं, खूप नाही पिळायचं, नाहीतर ते तुटतात. हलक्या हाताने आपण त्यांना छान पिळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्लेटमध्ये, बाउलमध्ये सर्व करायचं आहे त्यात काढून घ्यायचं. त्यानंतर एका वेळी तुम्ही, छोटे असल्या कारणाने एका वेळी 6-7 पण तुम्ही सर्व करू शकता. मुलं लहान असतील तर 2, 3, 4 असे पण सर्व करू शकता. त्यानंतर हे छान दही मी साखर आणि मीठ टाकून त्याला फेटून जरा वेळ ठेवून दिलं होतं. त्यानंतर ते आता वड्यांवर छान दही टाकून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं, कोणाकोणाला दही वड्यांमध्ये भरपूर दही आवडतं, अगदी लिमिटेड आवडतं. असं छान दही, आणि त्यानंतर थोडं जिरं घ्यायचं. जिरं मी भाजलेलं जिरं थोडं क्रश करून घेतलं होतं, एकदम बारीक नाही केलं, कारण दाताखाली जिरं आलेलं मला आवडतं म्हणून मी. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं तिखट घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावर बारीक शेव पण घालू शकता. अँड इट्स डन. एन्जॉय.